मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल असे घेऊन आले आहे ते म्हणजे अंडा भुर्जी. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी काय स्पेशल नवीन घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल. तर पहा, इथे अंडा भुर्जी बनवण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत इथे मी एक कांदा कट करून घेतला आहे, तिथे एक टोमॅटो कट करून घेतला आहे, तिथे मी 3 अंडे घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, तेल, हळद, जिरे, मीठ आणि घरचा लाल तिखट मसाला. चला इथे आपण गॅस ऑन करून घेऊ. आता पहा, इथे कढई तापली आहे, तर इथे आपण आधी तेल घालून घेऊ. आता इथे फ्लेम मी हाय ठेवले आहे. आता इथे तेल ही गरम होत आहे, तर त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे फ्राय झाले की लगेचच इथे आपण, तुम्ही इथे मिरचीचाही वापर करू शकता, पण मी केला नाहीये. मी इथे घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे जरा जास्त क्वांटिटीमध्ये. इथे एक कांदा घेतला आहे. आता व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे. आता इथे कांदा व्यवस्थित फास्ट भाजण्यासाठी इथे मी मीठ घालून घेत आहे. इथे मी हाय फ्लेम ठेवली आहे कांदा भाजण्यासाठी. पाहू शकता किती फास्ट कांदा फ्राय होत आहे. आता कांदा इथे फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि इथे फ्लेम मी हायच ठेवणार आहे, लो फ्लेम करणार नाही मी इथे. आता कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सारखा हलवतही राहायचा. टोमॅटो इथे व्यवस्थित भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटच लागतात. हाय फ्लेमवरती टोमॅटो लगेच भाजला जातो. तर पहा, इथे टोमॅटो ही सॉफ्ट झाला आहे. आता आपण याच्यामध्ये हळद आणि घरचा लाल तिखट मसाला घालून घेणार आहे आणि त्याचा गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवत आहे. आता इथे मी 3 अंडी फोडून घेतली आहे. आता इथे जर तुम्हाला फेटून घ्यायचे असेल तर तुम्ही फेटूनही घेऊ शकता, पण मी ते अखंडच घालत आहे, कारण फेटून घेतल्यानंतर खूपच लहान त्याचे कण होतात अंड्याचे. मी इथेच असं फेटून घेणार आहे मोठे मोठे. इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे, हाय फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं नाही. आता कंटिन्यू इथे असं मिक्स करत राहायचं. इथे मिरची घातल्यानंतर भुर्जीला एक छान दिसायला होते. पहा, बिना फेटून घेता डायरेक्ट टाकल्यानंतर नाही खूप छान टेक्स्चर येतं. कांदा आणि
टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्याशिवाय अंडे आपल्याला घालायचे नाही। आता इथे जर तुम्हाला टोमॅटो घालायचा नसेल आणि फक्त कांद्यामध्ये करायचे असेल तरी ही खूप छान भुर्जी होते। अनेक घरांमध्ये लहान मुलांना टोमॅटो आवडत नाही भुर्जीमध्ये खायला, तर फक्त कांद्यामध्ये ही खूप छान होते। तशी एकदा नक्की करून पहा। आणि आता इथे पहा, वरून खूप सारी कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या। कोथिंबीर स्किप करायची नाही भुर्जीमध्ये। अगदी 8 ते 9 मिनिटांमध्ये भुर्जी आपली तयार होते। तर पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। आणखीन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या रेसिपीवरती पाहिजे आहे ते सांगायलाही विसरू नका। आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। अगदी घरच्या साहित्यामध्ये खूप छान पद्धतीत करून पहा। आता ही चपातीसोबत किंवा पावसोबत एकदा नक्की ट्राय करा।